आजच्या ठळक बातम्या. ज्वारी घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, चालक ठार. लायन्स क्लब खेड सिटीने केला आदर्श शिक्षकांचा गौरव. रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा शताब्दी सोहळा दिमाखात. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या दापोली पंचायत समिती आवारात मात्र घाणीचे साम्राज्य. महात्मा फुले नागरी सहकारी पतपेढीतर्फे प्राथमिक शाळांना साहित्य वाटप. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून ज्वारी घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी पहाटे 6च्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती खान्देश्वर पोलिसांनी दिली. KA32C 3718 या क्रमांकाचा ज्वारीने भरलेला ट्रक वाशीच्या दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस वेने जात होता. नवीन पनवेल सेक्टर 6 जवळील नेवाळीकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ आला असता ट्रक ब्रिजवरून खाली कोसळला. हा अपघात एवढा मोठा होता की या ट्रकचे 2 चाक वर अडकल्याने ट्रक खाली कोसळला. या अपघातात ट्रकवरील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बातमी 2. लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिक्षक दिनाच्या निमित्त आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी खेड तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या गुरुवर्यांचा आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खेड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे, गट शिक्षण अधिकारी विजय बाईत, चंदुलाल शेठ, हायस्कूल कमिटीचे चेअरमन राजेश बुटाला, सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक संजय बुटाला, इंटरनॅशनल लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर वीरेंद्र चिखले, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय मस्के, लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, आदर्श गुरुवर्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. बातमी 3. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था विविध योजना राबवून शिक्षकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकतात. शिक्षकांना दुसऱ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. त्यांच्या सर्व गरजा या पतसंस्था पूर्ण करू शकतात. त्यासाठी जी ताकद हवी असेल ती आम्ही देऊ, असे आश्वासन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा क्षात्रिय समाज सभागृह कुरुळ अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार संजय केळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे, सर्व संचालक आणि जिल्हाभरातील पतसंस्थेचे सभासद असलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण आहे. सर्व मान्यवरांच्या सभासदांच्या साक्षीनं या ठिकाणी पतसंस्थेचा शतक महोत्सव साजरा होतोय. याचा मनस्वी आनंद होतोय. सन 2025 मध्ये ज्या माझ्या त्या काळातल्या संस्थापकांनी बीज रोवलं, एक दूरदृष्टी त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती. आज या वटवृक्षात रूपांतर होत असताना त्यांनी जो त्या काळातला ठेवलेला दृष्टिकोन होता तो निश्चित साकार करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. आज पतसंस्था अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, भक्कम झालेली आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी RTGS असेल, NFT असेल, कोर बँकिंग सुविधा, सगळ्या पद्धतीच्या सुविधा देतोय आम्ही. आज 30 लाखाचं कर्ज संस्थेनं दिलेलं आहे. जे काही आमचे थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आणि ठेवीच्या माध्यमातून अतिशय चांगला पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. या वर्षीचा जो संस्थेचा नफा आहे, म्हणजे एकूण टर्नओव्हर आमचा 118 कोटीचा आहे आणि नफा जो आहे तो 1,93,00,000 झालेला आहे. 8.5% आम्ही लाभांश दिलेला आहे आणि निश्चित भविष्य काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं कामकाज संस्था करणार आहे. बातमी 4. दापोली पंचायत समिती एक मध्यवर्ती शहराच्या ठिकाणी असून दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील कामानिमित्त येणारे नागरिक या सर्वांना नैसर्गिक विधीचा फार त्रास होत आहे. मग महिला असो किंवा पुरुष असो, पंचायत समितीच्या आवारात असलेले स्वच्छालय अतिशय घाण असून पाण्याची सुद्धा आतमध्ये व्यवस्था नाही. फक्त शोभेकरता नळ बसवलेले आहेत, त्यातून पाणी येत नाही. पंचायत समिती एक आरोग्य विभाग असून इथूनच जर घाणीची सुरुवात होत असेल तर ही गोष्ट निंदनीय आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंचायत समिती परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेलं सध्या दिसून येत आहे. बातमी 5. मुरुडमधील सामाजिक बांधिलकी जोपासणारी विश्वसनीय संस्था परिचित महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे CSR फंडातून नगर परिषद प्राथमिक शाळेला शालेय साहित्य वाटप. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बशाव, प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अजित गुरव,
उपाध्यक्ष अनघा चौलकर, माजी अध्यक्ष संजय गुंजाळ, प्रमोद भाईदे, चंद्रकांत अपराध, सदस्य सायली गुंजाळ, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, बांधकाम समिती सदस्य अशोक विरकुड, मंगेश पाटील, संचालक आदेश दांडेकर, अमोल रणदिवे, संदेश दांडेकर, महेंद्र पाटील, व्यवस्थापक राकेश मसाल आणि कर्मचारी वृंद, आंबेडकर मान्यवर यावेळी उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.